होईल कोणाला उघड्यावर सांगता येत भरपूर नाही. पाणी आहे. हा अरे उघड्यावर बाबा बनीत शेतात लावायला गेलो एवढ्या लांब बनी लावावं लागलं हा तिथं तिथून चिखलात एवढे पाहिजे एक रोज केलं तर कसा आले 2,000 रुपये कारण अडीचशे सोयाबीन दवाखान्यात सोयाबीन काढायचं गुत्त पण भरपूर आमच्या इथे गुत्त वगैरे देतात, की 15-20 लोक येतात एकदम गुत्त घेतात. एका बॅगला 22 किलोची एक बॅग राहते. एका बॅगेला 5,200 असं भाव लागले ह्यावेळेस. असे 5-6 बॅग म्हटलं तर 20-25,000 रुपये फक्त काढणीला लागतं. जे की सोयाबीन काढणीला लागतं. ते तर ठेवायचं म्हणा वावरात शेतकऱ्याला. हां. ते तर आणि ठेवायचं म्हणा शेतकऱ्याला. दरवेळेस शेतकरी कसं रानामध्येच बनीम घालतं, पण ह्यावेळेस चिखल असल्यामुळे बनीम धुऱ्याला घालावं लागलं. त्याच्यामुळे परत हल्लर कसं येणार इथं हे पण मोठा प्रश्न आहे. कारण भरपूर शेती असून बी काही फायदा नाही. कारण त्याला भाव भेटणार गेला. जेवढं आपण लागवड करतो त्याचं सुद्धा परतफेड जर शेतकऱ्याला भेटणार गेली तर काहीच उपयोग नाही त्याचा. म्हणून सरकारला एवढीच मागणी आहे, कर्ज की माफ करणार गेले आहेत हां. ते मग. मग ते निवडून आले लाडक्या तेव्हा. बहिणीला पैसे देऊन सगळं वाटोळ करून ठेवलं आता काय आता काय बंद केलं की काय बंद करणार मारायला तर भाव द्यावा आधी किती ते देणार आहे काय बी देणार मालाला भाव देणार ना काय तेव्हाची एवढी केला हा, ते तर त्यांच्या ते त्यांच्या लेव्हलला त्यांनी केले. पण शेतकऱ्याचं तुमचं मागणं एवढंच आहे, की भाव द्या. मारायला भाव द्या. हां. मोदी आम्ही जातो काय मोदीचा